आज खूप छान मूड होता, त्यामुळे आज विचार केला आज एक कुर्ता आहे जो अल्टर करायचा आहे, तो मूड बरा असेपर्यंत कुर्ता अल्टर करून घेऊ म्हणून मी मशीनवर बसले. आणि कुर्ता अल्टर करून झाल्यानंतर मग एक गोधडी पण होती जी मी अर्धवट शिवून ठेवलेली, ती पण मग म्हटलं आज कंप्लीट करून घेते, कारण आज सगळं आरामात करायचं आहे. तर म्हटलं मग ही तरी कामं जास्तीची आहे ती करून घेऊया. आणि मी गॅलरीमध्ये बसल्यामुळे लोकेश पण येऊन बसला, कारण लोकेशचे पप्पा गेलेले घरी आणि तो पण येऊन बसला. आणि तो आपली कार काहीतरी पेंट करत होता. ती एरवी पेंट करायची काही गरज नव्हती, तर तरी पण तो त्या पेंटमध्ये काहीतरी आपलं करत बसलेला. आणि आता सगळं म्हटलं झालेलं आहे, तर हे सगळं आवरून पण घेऊ, कारण सगळं लोकेशने पण पेंट टाकलेलं आहे आणि मी पण जे काही काम केलं त्याचे धागे सुतं वगैरे जी काय आहे ती पडलेली होती गॅलरीमध्ये. लगेच मग गॅलरी क्लीन करून घेतली. आणि आता 4:30-5चा टायमिंग झालेला. आता जरा बाहेर पण जायचं होतं, तर म्हटलं लगेच आज चहा स्किप करूया आणि दूध पिऊया. आणि दोघांनी पण मग लगेच दूध पिलं. आणि दूध प्यायचे जी भांडी होती ती घासायला आली, तर हांडा दिसला तिथे, म्हटलं लगेच हांडा म्हटलं आता घासून घेऊ, कारण लगेच परत परत जर दिसत राहणार आहे काळा झालेला असा हांडा, तर लगेच हात पण मारून घेते, कारण समोरच जर एखादं काम दिसत राहिलं पुन्हा पुन्हा तर मग त्या कामाचा कंटाळा येतो. त्यापेक्षा हाताबरोबर ते काम करून झालं की मग जरा बरं वाटतं. त्यामुळे मी हांडा पण लगेच आहे तो घासायला घेतला. आणि नंतर मशीन पण लावून घेतली, कारण बाहेर जायचं तर म्हटलं बाहेर जाऊन येईपर्यंत मशीन पण लागून होईल. आणि लगेच मशीन पण लावायला घेतली आणि बाहेर गेलो. लोकेश आज एकटाच होता, कारण त्याचा मित्र काहीतरी करत होता त्यामुळे तो आला नव्हता. आणि हा मग मी कुर्ता सकाळी जो अल्टर केलेला होता आणि तो आता संध्याकाळी म्हटलं जरा ट्राय करून बघू सारखा झाला आहे की नाही तो. आणि हा कुर्ता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.